संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, सध्या शिक्षक भरतीची यादी लागण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत आणि ही यादी लवकरात लवकर लागेल असे संकेत सुद्धा प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. ही यादी जर आपण बघितली तर ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत ही यादी लागण्याची शक्यता आहे. त्याही आधी ही यादी लागू शकते असं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. परंतु असं असताना आता आपण मराठीमध्ये एक म्हण आहे की नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. हा प्रकार आपण 2019च्या भरतीमध्ये सुद्धा बघितला, 2022 मध्ये सुद्धा बघितला. अनेक जण भरती प्रक्रियेवरती याचिका दाखल करून त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेला काय अन्याय असेल किंवा जे काही त्याचे मुद्दे ते आयत्या वेळेला त्या ठिकाणी मांडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. परंतु आता या याचिकेमुळं भरतीवरती काय परिणाम होऊ शकतो, नेमकं काय त्यामध्ये याचिकेत मांडलेलं आहे हे तर आपण बघणारच आहोत. परंतु अनेक जण आता जॉईनिंगची वाट बघताय आणि अशामध्ये जर याचिका पडत असतील तर अनेक उमेदवारांची मानसिकता त्या ठिकाणी आपण जर बघितली तर ती ढासळलेली असेल किंवा असं डिप्रेशनमध्ये अनेक जण आहेत की यादी जर लागणार आहे आणि याचिकेमुळे जर भरती पुढे लांबली, अनेक जण तो विचार करताय. मला वाटतं की याचिकेमधून काय होऊ शकतं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळं याचिकाकर्त्यांनी त्यांच्या मुद्द्यासाठी याचिका दाखल केली, आपण त्यांनाही चुकीचं म्हणू शकत नाही. परंतु जे जवळपास 1 ते 1.5 लाख उमेदवारांनी 1.5 लाख जवळपास उमेदवारांनी फॉर्म त्या ठिकाणी जे जनरेट करून फॉर्म भरलेले आहेत किंवा प्रेफरन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु आता याचिकेमध्ये जर आपण बघितलं तर याचिकेत त्यांनी काय सांगितलंय की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगितीची शक्यता म्हणून सांगितलंय. त्यामुळं भरती प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत ज्यांनी प्रेफरन्स दिलेले आहेत, प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, असे उमेदवारांना माझं एकच सांगणं आहे की काळजी करू नका. भरती प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी होत असतात, अनेक याचिका पडतील. परंतु मला नाही वाटत की ही याचिकेचा परिणाम ह्या भरतीवरती होऊ शकतो. तरी सुद्धा आपण नेमकं ते याचिकेत काय म्हटलंय ना ते बघूया. बघा, आता याचिकेचं जर आपण बघितलं तर याचिकेमध्ये काही मुद्दे या ठिकाणी मांडले गेलेले आहेत आणि याचिकेचं नेमकं काय आहे, कुठल्या विषयावरती झाले ते सुद्धा आपण पाहणार आहोत. अभियांत्रिकी BCA पदवीधर उमेदवारांची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव. आता कुठल्या विद्यार्थ्यांनी टाकले तर अभियांत्रिक BCA आणि BCA जे पदवीधर आहेत त्यांनी. खरं तर यांचं बीएड झाल्यानंतर यांना कुठंच संधी नाहीये या उमेदवारांना. म्हणजे बीकॉम जर बघितलं तर बीकॉमला 6 ते 8 ला संधीच नाहीये आणि त्यामध्ये अभियांत्रिक असेल, BCA असेल, MCA असेल. का नाहीये? कारण हे जे सब्जेक्ट आहेत ना BCA आणि MCA चे, हे सब्जेक्ट प्राथमिक विषयासाठी नाहीये. मी आणखीन एक मला उमेदवारांचा फोन आला होता, तर त्या उमेदवारांचा फोन आल्यानंतर त्यांना मी विचारलं, मला प्रेफरन्स आले नाही, मला मार्क्स चांगले आहेत, मार्क खूप चांगले होते, मला वाटतं 120+ मार्क होते, मला प्रेफरन्सच आले नाही. कारण विचारलं, तुमचं सेल्फ सर्टिफाईड प्रिंट पाठवा, मी चेक करून सांगतो. तर 120 मार्क असताना सुद्धा त्या ठिकाणी TET सुद्धा पास असताना बीएड आहे, DED नव्हतं, बीएड होतं, तरी मला प्रेफरन्स आले नाही. मी TET सेकंड पेपर पास आहे तरी आला नाही. म्हटलं 120 मार्क आहे आणि एज सुद्धा विचारलं तर एज 34 ते 35च्या दरम्यान होतं. म्हटलं एवढं काही असताना यांना प्रेफरन्स का आले नसावे. तर ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाईड मी प्रिंट बघितलं तर त्यांचा विषय काय होता, याचा सायकोलॉजी विषय होता. आणि सायकोलॉजी विषय जर बघितला तर आपल्या शालेय जीवनामध्ये, म्हणजे शालेय अभ्यासक्रमामध्ये हा विषयच नाहीये. शालेय अभ्यासक्रमात हा विषयच नाहीये. 6 ते 8ला हा विषय नाहीये सायकोलॉजीचा. म्हटले मग 9 ते 10 यायला पाहिजे, ते पण का नाही आले आणि 11 ते 12 पण का नाही आले.
तर 11 ते 12ला एकही जागा आलेली नव्हती, हे सर्वांना माहिती, त्यामुळं 11वीचा विषय येत नाही. आता राहिलं 9-10ला. 9-10ला सुद्धा कुठं सायकोलॉजी आपण ऐकलं का? हा विषय कुठं ऐकला का सायकोलॉजीचा? आपल्या विषयामध्ये 9वी-10वीला आपण कधीतरी सायकोलॉजीचा अभ्यास केला आहे का? तर म्हटलं सायकोलॉजी आपण विद्यार्थ्याचा टीईटी मध्ये, टीईटी पेपर मध्ये तुम्ही चाइल्ड म्हणजे सायकोलॉजी बघता, मग यामध्ये काय नाही तर काय आहे की आपल्याला विद्यार्थ्यांची सायकोलॉजी शिकायची आहे, त्यांची मानसिकता शिकायची आहे, विद्यार्थ्यांना नाही शिकायचं, विद्यार्थ्यांना शिकवायचे, त्यामुळे तो सायकोलॉजीचा विषय असतो म्हटलं. परंतु आता सायकोलॉजी करून त्यांचं BA MA जे आहे ते सायकोलॉजी हा विषय घेऊन झालेला आहे. त्यामुळे तुम्ही टीईटी जरी पास असाल, बीएड जरी असेल, तुम्हाला विषयच येणार नाहीत ना. अनेक जणांचं, काहीचं BCA, माझ्याकडे आता BCA चे पण एकाने सेल्फ सर्टिफिकेट पाठवलं होतं, मी ते पण बघितलं, त्यांनाही मार्क खूप चांगले आहेत. मला वाटतं 115 का 16 मार्क, एकही प्रेफरन्स आला का नाही आला? बीएड आहे आणि BCA येणारच नाही ना. BCA चे सब्जेक्टच नाही आहेत 6 ते 8ला, 6 ते 8ला नाही, 9 ते 10ला नाही, 11वी-12वी पर्यंत नाही आहेत. मग यांनी जे तुम्ही बीएड केलंय, बीएड केलंय, बीएड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की शालेय शिक्षणामध्ये कुठले विषय शिकवले जातात, त्याचे विषय घेताना तुम्हाला BA मध्ये ते विषय निवडावे लागतील. BA असेल, MA असेल, ते विषय निवडावे लागतील. तुम्ही BSc केलं, BSc पण करा, BSc करताना पण तुम्हाला किंवा MSc करताना कुठल्या याला जास्त असतात संधी? गणित आणि विज्ञानला. तर विषय घेताना हे विषय बघा की या गणित आणि विज्ञानसाठी असेल किंवा BA MA साठी ते विषय आहेत का, तर हे बघूनच तुम्हाला ते काय करावं लागेल, प्रेफरन्स टाकावं लागतील किंवा म्हणजे हे करावं लागेल. 6 ते 8चं तुम्हाला जर जायचं असेल तर ते त्या पद्धतीनं शिक्षण घेणं गरजेचं आहे. मग आता यांचंही तसंच झालेलं आहे. यांना काय झालंय, BA BSc आणि अभियांत्रिकी यांना येणारच नाही, कारण तो शालेय याच्यामध्ये विषय नाही. पण यांचं म्हणणं काय बघा की पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र असूनही पसंतीक्रम जनरेट न झाल्याने राज्यातील अभियांत्रिकी व BCA पदवीधर उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता आहे. पात्र उमेदवारांना तातडीने पसंतीक्रम जनरेट करून भरती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. BE, BEd व CTET व टेट अशी पात्रता असूनही अभियांत्रिकी त्यांचे काय झालेले आहे, BE झालेले आहे बघा. BE बॅचलर ऑफ इलेक्ट्रॉनिक असेल इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक, त्याच्यामध्ये बरेचसे डिप्लोमे आहेत, मला वाटतं इंजिनिअरिंग आहे, BA बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ते झालेलं आहे. पदवीचा विषय पवित्रपणे नमूद नसल्याने त्याचे पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत. शिक्षक भरतीमध्ये 2022 पासून आजपर्यंत गणित विषयासाठी संधी नाकारल्याने पात्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCRT ने 15 डिसेंबर 2023 रोजी संबंधित विद्यार्थी गणित विषयासाठी पात्र असल्याची शिफारस केली होती. म्हणजे मागच केली होती 2023 मध्ये. कधी कधी मला असं वाटतं ना की आपण ज्यावेळेस याचिका आपले उमेदवार दाखल करतात, हे आता शेवटी यांनी DED झालेलं आहे, BEd झालेलं आहे, TET झाली, CTET पास आहे, सर्व पास, मार्क चांगले आहेत, असं असताना ज्यावेळेस हे पाठपुरावा करतात, यांनी SCRT ने कधी दिलेलं आहे, SCRT ने दिलं यांना 23 मध्ये, आता 2026 आहे, म्हणजे 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. 3 वर्षामध्ये जर यांनी शासनाने यावरती जर निर्णय घेतला नसेल तर मग हे उमेदवार तरी काय करणार? तर कागदपत्राची पडताळणीतून हकालपट्टी केल्याचा पात्र अभियांत्रिकी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी हकालपट्टी केल्याचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना संधी देण्याची अशा पात्र विद्यार्थ्यांना संधी दिली नाही म्हणून प्रशासनाला फटकारले आहे. पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे आता मला नाही वाटत 25 ऑगस्ट पर्यंत होणार असेल तर त्या ठिकाणी म्हणजे यादी पण मागे पुढं याच्यामुळे होऊ शकते कदाचित. BCA BSc IT च्या समकक्ष मानली जाते. त्यांनी सांगितले की BCA पदवी ही BCS BSc IT च्या समकक्ष मानली जाते. गणित व विज्ञान विषयासाठी विषयधारकांना संधी नाकारली जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. जून 2024 मध्ये याच मुद्द्यावर औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिके प्रकरणी NCT कडे निर्णय सोपवण्यात आला होता, मात्र अद्याप कार्यवाही झाली नाही. कोल्हापूर सर्किट बेंचने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. आता पुढील सुनावणी जे
आता इथं काय दिलंय 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. खाली काय दिले की पुढील सुनावणी 4 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. दोन्ही प्रकरणामधील याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट आदित्य रत्नाकडे हे काम पाहत आहेत. दोन याचिका आहेत वाटतं. ही पहिली याचिका जी खंडपीठातली त्याची याची सुनावणी 4 सप्टेंबरला आणि पुढील यांनी जे नवीन टाकली सर्किट बेंचची ही 25 ऑगस्टला ठेवलेली. अशा दोन याचिका त्या ठिकाणी आहेत. आणि या याचिकेमुळं काय झालं की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी पात्र बीसी उमेदवारांना शिक्षक भरतीतून वगळल्याने त्यांना सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. बीसीए पदवीधारकांनी बीएड गणित विज्ञान टीईटी तसेच सीटीटी पेपर 2 यासारख्या आवश्यक पात्रता पूर्ण केल्या आहेत. पवित्र पोर्टल पसंतीक्रम भरताना ॲज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्स नॉट अवेलेबल असा संदेश येत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना अन्याय झाला आहे असं यांचं म्हणणं आहे. आता काय झालं, याचिका तर दाखल आहे. या याचिकेमध्ये आता पुढे काय होऊ शकतं तर सुनावणी होईल. कोर्ट या ठिकाणी शासनाला विचारणा करेल. परंतु भरती प्रक्रियेमध्ये आता अनेकांना या याचिकेचा परिणाम होईल का तर यामध्ये तेही सांगता येणार नाही की नेमकं कोर्ट यावरती काय निर्णय देऊ शकतं. परंतु 25 ऑगस्टच्या आधी जर यादी जाहीर झाली तर कदाचित तेही होऊ शकतं. अजून 5-6 दिवस बाकी आहेत आणि यादी जाहीर होण्याची शक्यता लवकरात लवकर आहे. त्यामुळं भरती प्रक्रियेवरती तात्काळ स्थगिती येईल असं सध्या तरी वाटत नाही. परंतु कोर्ट आता 25 ऑगस्टला काय निर्णय घेतं ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळं ज्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले आहे भरती प्रक्रियेमध्ये विनंती आहे की अजिबात काळजी करू नका, घाई करू नका. भरती प्रक्रिया सुरळीत होईल, व्यवस्थित होईल. फक्त आता ह्या उमेदवारांना जी संधी मिळालेली नाही, कदाचित दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना ही संधी दिल्या जाऊ शकते, असा काहीतरी निर्णय होऊ शकतो. परंतु त्याही उमेदवारांचं बरोबर आहे. बीसीए गेल्या 3 वर्षापासून हे उमेदवार त्या ठिकाणी पाठपुरावा करतात, यांनाही संधी दिली गेली पाहिजे. आणि आता याचिकेमुळं भरती त्या ठिकाणी पुढे न जाता लवकरात लवकर ती भरती प्रक्रिया राबवून किमान पुढील जे 5 सप्टेंबरच्या आधी शिक्षक दिनाच्या आधी त्या ठिकाणी एक चांगली बातमी ही अभियोग्यताधारकांना मिळावी. त्यांना शिक्षक म्हणून त्या ठिकाणी राज्यामध्ये 5 सप्टेंबरच्या आधी त्यांना संधी दिल्यानंतर त्यांनाही त्या ठिकाणी शिक्षक झाल्याचा अभिमान त्या ठिकाणी वाटेल असं मला वाटतं. आणि भरती प्रक्रिया ही तत्काळ होऊन याही उमेदवारांना न्याय निवाडा त्या ठिकाणी शासनाने प्रशासनाने करावा एवढंच मला वाटतं. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर फॉरवर्ड करायला विसरू नका, आपल्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटू. थँक्यू.